द्वापार युगातील नकली श्री कृष्ण। द्वापार युगात पापी लोकांचा अंत करण्यासाठी आणि धर्माची रक्षा करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी माता देवकी आणि पिता वासुदेवाच्या पोटी 8वे आपत्य म्हणून श्रीकृष्ण रूपी जन्म घेतला होता। त्यांच्या हातून अनेक दानवांच्या आणि पापी लोकांच्या झालेल्या वधाच्या गोष्टी आपण आतापर्यंत ऐकल्या आहेत। परंतु आज आपण एका अशा व्यक्तीची कथा बघणार आहोत जो कोणी दानव तर नव्हता, पण एक असा अहंकारी पुरुष होता जो स्वतःला वासुदेव श्रीकृष्ण समजत होता। चला तर मग बघूया काय आहे ही संपूर्ण कथा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। सुरू करूया आजचा व्हिडिओ। पौराणिक कथेनुसार पोंड्र नगरीचा राजा पोंड्रक हा होता। त्याच्यामध्ये एवढा अहंकार भरला होता की तो स्वतःला भगवान वासुदेव श्रीकृष्ण समजायचा। तो स्वतःचा वेश हुबेहूब श्रीकृष्णाप्रमाणे करायचा आणि श्रीकृष्णाला त्याचा बहिरूपी असल्याचे सांगायचा। त्याच्या नगरीत जर कोणी त्याची पूजा करायची सोडून इतर देवी देवतांची पूजा अर्चना केली तर तो त्या लोकांना कठोर शिक्षा द्यायचा। राजा पोंड्रक स्वतःला भगवान वासुदेव पोंड्रक असे संबोधित करायचा, पण त्याचे सर्व कर्म एका दैत्य दानवाप्रमाणे असायचे। तो गोरगरीब जनतेवर आणि त्याच्या राज्यातील स्त्रियांवर अत्याचार करायचा। माता रुक्मिणींना राजा पोंड्रक बद्दल समजले तेव्हा त्या चिंतित झाल्या व त्यांनी पोंड्रकला लवकरात लवकर आवर घालण्याची याचना भगवान श्रीकृष्णांजवळ केली। श्रीकृष्णांनी रुक्मिणीला निश्चिंत राहायला सांगितले व पोंड्रकला आवर घालण्यासाठी एक लीला रचली। भगवान श्रीकृष्णांनी राजा पोंड्रकला समजावण्यासाठी महाबली हनुमानांना त्याच्या दरबारात पाठवले। महाबली हनुमानांनी समजावण्याचा राजा पोंड्रकवर काहीही परिणाम झाला नाही। याउलट तो आपल्या अहंकारी भाषेत श्री हनुमानांचा व भगवान श्रीकृष्णांचा बहिरूपी म्हणून अपमान करू लागला। त्यावर क्रोधित झालेल्या श्री हनुमानांनी राजा पोंड्रकचा राजमहालाची तोडफोड केली व तिथून निघून गेले। राजा पोंड्रक त्यामुळे अतिशय क्रोधित झाला व त्याने त्याचा परम मित्र असणाऱ्या मायावी द्विध वानराला द्वारिकेवर आक्रमण करण्याचा आदेश दिला। आपल्या मित्राचा आदेश पाळत मायावी द्विध वानर द्वारिकेत गेला। त्याने द्वारिकेतील लोकांना भयभीत करून सोडले। सगळीकडे विध्वंस आणि जाळपोळ चालू केली। गोरगरीब लोक घाबरून स्वतःच्या जीवाचे रक्षण करत सैरावैरा धावू लागले। द्वारिकाधीश श्रीकृष्णांच्या दरबारात शिपायाने बाहेर चालू असलेला प्रकार श्रीकृष्णांच्या कानावर घातला। तेव्हा श्रीकृष्णांच्या आदेशावर बलरामांनी बाहेर पडून मायावी द्विध वानराचा वध केला। आपल्या मित्राच्या मृत्यूची बातमी राजा पोंड्रकला कळताच तो अतिक्रोधित झाला। क्रोधित राजा पोंड्रक भाऊ रणधीर सोबत द्वारिकेवर आक्रमण करण्यासाठी निघाला। भगवान श्रीकृष्णही भाऊ बलराम सोबत त्याच्यासोबत युद्धासाठी निघाले। भगवान श्रीकृष्ण व बलराम आणि राजा पोंड्रक व त्याचा भाऊ रणधीर एकमेकांसमोर आले। साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर असतानाही राजा पोंड्रक त्यांच्यासमोर हुबेहूब त्यांच्याच प्रमाणे वेश धारण करून आला होता, पण त्याला या गोष्टीचा अजिबात संकोच नव्हता। याउलट माझे सोंग घेऊन आलेला तू एक बहिरूपी आहेस, तुझा अंत मी एका क्षणात करतो असे उद्धट बोलणे तो भगवान श्रीकृष्णांना बोलू लागला। त्यावर बलराम त्याला बोलले की माझ्या कान्हाचे हृदय खूप मोठे आहे म्हणून तू अजून जिवंत आहेस। त्याच्याबद्दल एक जरी अपशब्द बोललास तर पुढच्या क्षणी तुझे मस्तक मी माझ्या कान्हाच्या पायावर आणून ठेवील। त्यावर मध्ये पडत रणधीर बोलला की तूही तुझ्या भावाप्रमाणे माझे वेषांतर केले आहेस। तुझा व तुझ्या भावाचा अंत करण्यासाठी मी एकटाच बस आहे। त्याच्या भावाचे हे बोल ऐकून बलराम क्रोधित झाले आणि त्याच्यासोबत त्यांचे युद्ध चालू झाले। कोणत्याही प्रकारचे बल न लावताच अगदी सहज प्रहारात बलरामांनी रणधीरचा अंत केला। त्यावर पोंड्रक आता अतिक्रोधित झाला। त्याने श्रीकृष्णांना युद्धासाठी ललकारले।
भगवान श्रीकृष्णांनी राजा पोंड्रकला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझ्या या तुच्छ अहंकारापोटी तू स्वतःच्या भावाला व परम मित्राला गमावले आहेस. तुझा हा अहंकार तुझ्या विनाशाचे कारण बनत आहे. तू हा अहंकार सोड व शरण ये. पण अहंकारात अखंड बुडालेल्या राजा पोंड्रकला या गोष्टींचा व श्री कृष्णांनी समजावण्याचा काहीही फरक पडला नाही. त्याने श्रीकृष्णांवर आपल्या धनुष्याने तीर रोखून निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर देत श्रीकृष्णांनीही तीर सोडला. अशा प्रकारे दोघांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू झाले. राजा पोंड्रकने भगवान श्रीकृष्णांवर असंख्य दिव्यास्त्रे सोडली, पण श्रीकृष्णांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याचे सर्व प्रयोग विफल झाले. तिन्ही लोकांचे स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णांना युद्धभूमीत हरवणे कसे शक्य आहे. शेवटी श्रीकृष्णांनी आपल्या क्रीडा थांबवल्या व आपल्या धनुष्यातून एक तीर सोडला. तो तीर सरळ जाऊन राजा पोंड्रकच्या छातीत घुसला आणि त्याचा जागीच अंत झाला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे सोंग घेतल्याला आणि स्वतःला वासुदेव भगवान समजणाऱ्या अहंकारी पोंड्रकचा वध स्वयं भगवान श्रीकृष्णांच्या हातून झाला. मित्रांनो, अहंकाराचा शेवट हा स्वतःचा सर्वनाशच असतो. त्यामुळे आपण नेहमी अहंकाराचा त्याग करून शालीनतेच्या मार्गावर चालायला पाहिजे. कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय श्री कृष्णा. राधे राधे.